नमस्कार, मी मनाली ढवळे. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. मागच्या शुक्रवारी अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेली आणि 80व्या वर्षाच्या टप्प्यात सुद्धा भरारी घेणारी अशी आपली मैत्रीण आपण बघितली. आजच्या गोष्टीतून आपल्याला कळणारे की अनेक समस्यांना तोंड देताना कसं सकारात्मक राहायचं. परमेश्वर की नाही खरंच एकेकाची परीक्षा घेत असतो, पण हाच परमेश्वर त्यांना स्ट्रॉंग मन, कणखरपणा आणि लढण्याची ताकद पण देत असतो. या सगळ्यातून गेलेली हसरी, आनंदी आणि सतत कार्यमग्न असणारी अशी आपली मैत्रीण आज आपल्या भेटीला आली आहे. चला तर मग ऐकूया गोष्ट तिची. ऐकूया गोष्ट साधना राजहंस टेंबेकर यांची. नमस्कार, गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे आल्या आहेत साधनाताई राजहंस टेंबेकर. खूप खूप स्वागत तुमचं गोष्ट तिचीमध्ये. नमस्कार. आपल्याकडे आलेल्या आपली आजची ही मैत्रीण जी आहे ना, ही उच्च शिक्षित तर आहेच, पण तिच्या बाकीच्या कला बघाल, बाकीचे उपक्रम बघाल तर खरोखर थक्क व्हाल की एक व्यक्ती एवढं सगळं कसं काय करू शकते. तर साधनाताई, मला तुमची सुरुवातीची बॅकग्राऊंड सांगा. म्हणजे तुम्ही कुठल्या, बहीण भाऊ वगैरे कोण कोण होतं घरी? तसं आमचं मूळ नगर जिल्ह्यातलं, पण वडील नोकरीच्या निमित्ताने विदर्भात गेले, त्यामुळे मग माझा जन्म रिसोडचा, अकोला जिल्ह्यातलं रिसोड म्हणून छोटं गाव आहे, तिथला माझा जन्म. अच्छा. आणि माझे वडील ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये होते आणि आई गृहिणी होती. बर. हां. आणि मला एक मोठा भाऊ डॉक्टर आहे तो, आणि दुसरी नंबरची बहीण, आणि त्यानंतर मी. अच्छा, तुम्ही तिघं बहीण भाऊ. मग तुमचं शिक्षण वगैरे तिकडेच झालं? हां, माझं शिक्षण नागपूरला झालं, पण काही कोइन्सिडन्सेसमुळे 12वी इथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. अरे वा. आणि हां. आणि मग कुठे होता तुम्ही शिक्षण, म्हणजे 4थी 7वी वगैरे? हां, म्हणजे काय झालं, वडिलांच्या ट्रान्सफरमुळे बऱ्याच ठिकाणी आम्हाला म्हणजे शाळेत जायला लागलं. माझ्या 6 शाळा झाल्या. अरे बापरे. बर. त्यामुळे असे इतर लोक कसे की माझी ही शाळा असं सांगतात, तर तसं न सांगता मला असं सांगता नाही येत म्हणजे एक पर्टिक्युलर शाळा. तर माझ्या बऱ्याच शाळा झाल्या, आणि पण 4थी नागपूरला झाली, मग वर्धा, असं 2-3 ठिकाणी आम्ही फिरलो. तर आणि 10वी मात्र नागपूरला, हडस हायस्कूल म्हणून नागपूरची फेमस शाळा आहे, तिथे माझी 10वी झाली. बर. आणि 4थी आणि 7वी या दोन्ही इयत्तांमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली होती? हो, बरोबर ना. आणि मग 10वीला काय होतं तुमचं? हो, म्हणजे तसं म्हटलं ना, लौकिक अर्थाने हुशार अशा विद्यार्थ्यांमध्ये मी गणली जात होती, त्यामुळे 4थी 7वी स्कॉलरशिप मी जिल्ह्यात पहिली होते, आणि 10वीला सुद्धा बोर्डात आले. जिल्ह्यात पहिल्या होता? बर. दोन्ही स्कॉलरशिप मध्ये जिल्ह्यात पहिली होती. ग्रेट. आणि मग 10वीला काय? 10वीला बोर्डात आले होते. बोर्डात. बापरे. म्हटलं ना मी, खूप हुशार. आणि अजूनही तुम्हाला त्यांच्या हळूहळू कला गुण कळतीलच. आणि मग 12वीला मला पुण्याला यायला लागलं काही कारणाने. मग 12वी फर्ग्युसन कॉलेजमधनं मी केलं. बर. 12वीलाही मला खूप मार्क्स होते, आणि कारण अभ्यासही खूप करत होते, मुळात बुद्धी होती, खूप अभ्यास करत होते, त्यामुळे मार्क्स मिळत होते. त्यामुळे मला इथे COEP, तेव्हा काही प्रायव्हेट कॉलेजेस नव्हते, तर COEP मध्ये आणि BJ मेडिकल दोन्हीकडे ऍडमिशन होती. कारण आमच्या वेळेला ना मॅथ्स आणि बायो दोन्ही कंपल्सरी होतं. आमची पहिली बॅच 10वी 12वीची, म्हणजे काही कारणाने मी प्युअर सायन्स घेतलं. बर. आणि मग नागपूरला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणून तिथे फेमस कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तिथनं मी BSc केलं. BScचे 3 सब्जेक्ट होते. अच्छा. हा, पण फिजिक्स मेन. बर. फिजिक्स मेन. आणि मग BScला फिजिक्सला, म्हणजे BScला इन जनरल मला खूप मार्क्स होते, मग तेव्हाची ती पद्धत की जास्त मार्क्स असले तर फिजिक्स घ्यायला पाहिजे, म्हणजे पहिला प्रायोरिटी लोक फिजिक्स. बरोबर. म्हणून मग MSc फिजिक्स केलं. अरे वा. आणि मग नंतर तुम्ही, मला वाटतं, PhD ला पण ऍडमिशन घेतली? हो, PhD ची 2 वर्ष. पण मग पुढे लग्न वगैरे ठरलं का? हा, नंतर मग लग्न ठरलं, म्हणजे ते आमचं आधीच ठरलेलं होतं. लव्ह मॅरेज आहे का? आमचं. बर. त्यामुळे मग घरचे घाई करायला लागले
बर, पण मग ते पण नागपूरचेच आहेत का? हा, ते पण नागपूर. ते अच्छा. आमचे ऍक्च्युली फॅमिली फ्रेंडशिप आहे. अच्छा. हा, त्यामुळे मग ते त्यामध्ये आमचं दोघांचं सूर जमले आणि लग्न करणार असं एकदा कळल्यावर मग घरचे लोक मागे लागले की आता करा लवकर. बरोबर. त्यामुळे मग मी पुण्याला आले बर. लग्न होऊन. मी तेव्हा मध्ये एक मेल्ट्रॉन मध्ये जॉब पण केला, ज्युनियर इंजिनियर म्हणून मेल्ट्रॉन नावाच्या कंपनीमध्ये मी 1.5 वर्ष होते. बर. आणि दरम्यान मध्ये मी आकाशवाणीवर न्यूज रीडर म्हणून पण होते. बर. 2 वर्ष न्यूज रिडिंग केलं. अरे वा. हा, आणि मग मात्र लग्न होऊन पुण्याला आलो, ते एकदम आउटस्कर्ट्सला. बरोबर आहे. पण मग लग्नानंतर पण कुठे जॉब वगैरे केला का काय? हो, लग्नानंतर मी प्रोग्राम केला, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकले. बर. आणि त्या काळी म्हणजे जेव्हा असे मोठे मोठे कॉम्प्युटर्स हो. होते, इतकं काही कॉम्प्युटरचं फॅड नव्हतं, तेव्हा मी प्रोग्रामर म्हणून डेटा प्रो कंपनीमध्ये नोकरीला लागले. अच्छा, नवीनच होतं कारण कॉम्प्युटर हा त्या काळामध्ये हा, एकदम. सगळं नवीन होतं. पण मग ते सुद्धा म्हणजे मी सांगते ना की मला सगळ्या संधी मिळत गेल्या एक 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 एक, पण काही ना काही कारणाने परत मी आपली म्हणजे माझ्या गृहिणीपदच होतं मला करायचं असं दिसतंय म्हणजे, तर त्यामुळे मग त्या सगळ्या संधीच माझ्या गेल्या. बर. मग तुम्हाला काय मुलं वगैरे झाली का असं? हो, मग काय झालं की मी प्रोग्रामर म्हणून जॉब करत होते तेव्हाच सईचा जन्म झाला. अच्छा. आणि मग थोडं त्यावेळेला वाटायचं ना, घरी पण वाटायचं आणि आपल्यालाही वाटायचं की मुलावरती कॉम्प्युटर नवीन असल्यामुळे बरेच समज होते असे की मुलाला काही तब्येतीला प्रॉब्लेम येऊ शकतो कॉम्प्युटर समोर प्रेग्नन्सी मध्ये काम केलं तर. म्हणून मी ते सगळं ऐकून घरच्यांचं मग मी प्रोग्रामरचा जॉब सोडला. अच्छा. आणि मग आई झाले पूर्ण वेळ. बरोबर. तुम्हाला काय मुलगा? एक सई मुलगी आहे. सई मोठी मुलगी, बहुतेकांना ती माहिती असावी, सई टेंबेकर म्हणून गायिका आहे ती माझी मुलगी. आणि दुसरा मुलगा ईशान. अच्छा. सई टेंबेकर आपल्याला सगळ्यांना आठवतीये सारेगमप. हो, मराठीमध्ये तर होतीच, हिंदीमध्ये पण ती होती. बर. ईशान आणि सई, मग आता ते दोघं काय करतात? आता सई पूर्ण वेळ ती गायिका म्हणून तिचं प्रोफेशन घेतलंय. बरोबर. म्हणजे तशी ती MBA फायनान्स झाली आहे. काय सांगताय? हो. अरे बापरे. बर. हो, पण तिचं कल इकडे होता एकतर, आणि त्यामुळे तिला म्हटलं की तुझ्यात हे टॅलेंट जास्त आहे गाणं, तर तू गाण्याकडे वळ. त्याप्रमाणे मग ती आणि एवढा गोड आवाज आहे की असं वाटतंच आम्हाला पण की तिने बरं झालं गाणं घेतलं. तिचं पण मला वाटतं एक चॅनल काढलंय का तिने? हो, तिचं युट्यूब चॅनल आहे, सई टेंबेकर म्युझिक नावाचं तिचं युट्यूब चॅनल आहे. बरोबर. हा. आणि ईशान काय करतो? ईशाननी IITतनं BTech केलं आणि त्यांनी US ला कॅलटेक या संस्थेतनं MS आणि PhD केलं. अरे बापरे. बरं. कॅलटेक म्हणजे मला सांगायला आवडेल की अभिमान म्हणून सांगायला आवडेल की जगातली गेले 5 अनेक वर्ष, आणि मी सातत्याने पाहत असते गेली 5 वर्ष, रिसर्च मध्ये नंबर 1 कॅलटेक आहे. हो. बर. अच्छा. तिथनं त्याने रिसर्च केला आणि सध्या तो बॉस्टनला मॅथवर्क्स या कंपनीमध्ये नोकरी करतो. अच्छा अच्छा. बर बर. म्हणजे तो तिकडे आहे. हा. आणि मग मला सांगा की आता सईचं जे आम्ही गाणं आणि हे सगळं ऐकलं आहे, तर ती मला वाटतं पहिला कार्यक्रम तिचा खूप लहान वयात झालाय आणि असं. हो, सईचा पहिला सोलो कार्यक्रम ती 5-6 वर्षाची असताना झाला आहे. आणि तेव्हाच टेल्कोतले एक मोठे अधिकारी आले होते आणि त्यांनी तेवढं नुसतं तिचं एक गाणं म्हणजे तो कार्यक्रम ऐकून आम्हाला म्हटलं की ही खूप मोठी गायिका होणार बघा म्हणून. ते आता आम्हाला आठवत असतं. हो बरोबर आहे. पण ती शिकायला कधीपासून लागली? शिकायला तेव्हाच लागली ती 4-5 वर्षाची असताना. काय झालं, आवाज एका ठिकाणी ती श्लोक शिकायला म्हणून आम्ही तिला पाठवायचो, एका काकू होत्या आमच्या, त्यांच्याकडे. त्यांनी हिचा आवाज त्यांनी लक्षात आला त्यांना आणि त्यांनी सांगितलं हिला गाणं शिकवा. पण तुम्ही किंवा मिस्टर कोणी गाता का? हो. अच्छा. बर. माझे मिस्टर सगळी वाद्य वाजवतात. हो. हा. आणि सईचं अजूनही एक लक्षात आलं म्हणजे ती तान्ही असताना मी काम करायचं असलं मला काही ना, तर मी तिला गाणी लावून ठेवायची. म्हणजे तेव्हा टेप रेकॉर्डर होतं बघा. टेप रेकॉर्डर लावून ठेवलं की सई तासन तास ऐकायची. म्हणजे क्लासिकल म्युझिक लावलं तरी ते बाळ आपलं 5-6 महिन्याचं खेळतंय आणि ऐकतंय. हो. मी माझी कामं करत राहील. तेव्हा मला एवढं लक्षात आलं होतं की हिला कान आहे. आवाज तेव्हा काही कळायचं. एवढ्या लहानपणी एवढं ती एकाग्र व्हायची म्हणजे ते ऐकताना. हो. त्यामुळे गाणं शिकवलं मग तिला. मिस्टरांचं काय करतात वगैरे, गाण्यात वगैरे काय आहे? मिस्टरांचं ते सगळी वाद्य वाजवतात.
बरं. आणि आता सध्या ते हार्मोनियम शिकायला येतं त्यांना मुळात, पण त्यांचं म्हणणं आहे की हात व्यवस्थित बसला पाहिजे आणि साथ करता आली पाहिजे. हा. आणि रागदारी म्हणजे ज्यांना मुळात स्वरज्ञान असतं ना डोक्यात, तिघांनाही स्वरज्ञान आहे बाय द वे, सई, ईशान आणि त्याचे बाबा, मी नाही. ओके. त्यामुळे मला बरं. कळत नाही की हे लोक असं गाणं ऐकलं नवीन कुठलेही ट्यून नवीन कोणी ऐकवली की ते ताबडतोब वाजवून दाखवू शकतात. बर. हा, पण मग त्या लोकांना रागदारी किंवा असं ते नाही माहित. ते शिकण्यासाठी आता ते हार्मोनियम शिकतात, बरं. ते सतार वाजवतात, बासरी वाजवतात, हार्मोनियम आणि काय माउथ ऑर्गन सगळं वाजवतात. खरंच ग्रेट. आणि मी असं ऐकलंय त्यांचा सायकल प्रवास पण खूप जोरात झालेला आहे. हो, तर ते रिटायर झाल्यावर त्यांनी सायकलिंग सुरू केलं. हो. हा, अच्छा. खरं म्हणजे ते रिटायर झाल्यावर म्हणजे वयाच्या 59व्या वर्षी, म्हणजे सुरुवातीला अक्षरशः 5 किलोमीटर गेले की त्यांना कौतुक वाटायचं की मी 5 किलोमीटर गेलो. हो. पण विदिन 2-3 इयर्स त्यांनी इतकं चांगलं ते ग्रास्प केलं की आता त्यांच्या पुणे पंढरपूर एका दिवसात, पुणे नागपूर, पुणे कन्याकुमारी पुणे, श्रीनगर लेह, बापरे. एवढंच नाही तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत, म्हणजे भारताचा पहिला शेवटला सूर्य जिथे पडतो तिथपासनं तर भारताचा पहिला सूर्यकिरण जिथे पडतो काय तिथपर्यंत त्यांनी 4000 किलोमीटर 1.5 महिन्यामध्ये कंप्लीट केलं. बापरे. एक से एक ऐकावं तर आहे खरोखर. आणि ह्या 60व्या वयात म्हणजे खूपच छान आहे. तर आता मला हे एक वेगळं विचारायचं, म्हणजे सईला आम्ही जेव्हा बघितलं सारेगमपमध्ये, तिचा आवाज ऐकला, खूपच गोड आवाज आहे. तर आम्हाला एक मनात शंका आहे की तिला काय प्रॉब्लेम आहे डोळ्याचा, आणि तिने एवढं MBA फायनान्स केलं त्याच्यात सुद्धा, म्हणजे खूपच छान आहे. तर काय झालं होतं तिला? हा, तर मला तिच्या सगळ्याच म्हणजे रसिकांना, तिचे जे बरेच फॅन्स आहेत, तर मला खात्री आहे की आता ती प्रत्यक्ष व्हिडिओवर दिसत असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनात प्रश्न असेल की हिच्या डोळ्याला नेमकं काय झालंय. बरेच लोक प्रश्न विचारतात पण की अगं ताई तुला काय झालंय, पण त्याचे उत्तर तिथे देता येत. बरोबर आहे. तर सईचं असं आहे की तिचा खूप मोठा स्ट्रगल आहे. म्हणजे ऍक्च्युली त्या स्ट्रगलवर एखादा सिनेमा केला तर होईल इतका तिचा मोठा स्ट्रगल आहे. पण मी थोडक्यात सांगते की सई 4 वर्षाची असताना तिला कंजिनायटल कॅटरॅक्ट डिटेक्ट झाला. म्हणजे आम्हाला हे शब्दही ऐकला नव्हता. पण जन्मतः काही व्याधी असतात, मुलं घेऊन येतात, म्हणजे कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असतो, कोणाला कशाचा. तसा तिला कंजिनायटल म्हणजे जन्मतःच कॅटरॅक्ट घेऊन ती आली होती. तर शाळेतनं कंप्लेंट आली की हिला समोर बसून पण नीट दिसत नाही. मग ते झालं, डॉक्टरांना दाखवलं, डिटेक्ट झालं. तिचं 4थ्या आणि 5व्या वर्षी असे 2 ऑपरेशन झाले. अरे बापरे. बर. पण ते पुढे मी सांगेनच की आमच्या आयुष्यामध्ये संकटांची अशी मालिका येत गेली. तर ते इतकं सोपं नाही झालं की म्हणजे आमची मुलं जन्माला येतात लोकांची, मग ती शाळेत गेली, ती वाढली, कॉलेजमध्ये गेली, शिकली, लग्न झाली, आता आम्ही फ्री, असं सरळसोट आयुष्य आमचं नाही गेलं. आमच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आली. त्यातल्या त्यात मी असं म्हणत असते की एका वेळेला एक संकट आलं, हे देवानी आम्हाला खूप कृपा केली आमच्यावर की एका वेळेला एकच संकट दिलं, त्यामुळे आम्ही त्या प्रत्येक संकटाला व्यवस्थित तोंड देऊ शकलो. तर तिचं 8वीत असताना तेव्हा लेन्स आतमध्ये घालणं आता खूप कॉमन झालंय, तेव्हा ते नवीन निघालं होतं तंत्र. त्यामुळे लहान मुलांचे, अर्थात ती 1 लाखात वगैरे केस असते म्हणते, आणि आमच्या आयुष्यात सगळ्या लाखातल्या 1 केस घडल्या. म्हणजे माझ्यावर ज्या काय बऱ्याच गोष्टी मला झाल्या, त्या डॉक्टर सांगायचे की हे लाखात 1 असतं. आता तो शब्द ऐकून पण आम्हाला कंटाळा आला. तर तिला असं ते लाखात 1 निघतो तो लेन्स, पण तिचा निघाला आणि तो लेन्स पडला. मग इथल्या एका डॉक्टरांकडे, इथे मोठे डॉक्टर आहेत नावाजलेले, पण त्यांचा अनुभव आम्हाला चांगला आला नाही, पण त्यांच्याकडे तिचं ऑपरेशन केलं. तिचा सप्टेंबरमध्ये लेन्स पडला, आम्ही तिचं लगेच ऑपरेशन केलं आणि डिसेंबरमध्ये पुन्हा तो लेन्स पडला. त्यांनी काहीतरी ट्रायल अँड एरर केलं, काय केलं माहिती नाही. मग आम्ही तिचे पहिले 2 ऑपरेशन सांगलीला केले होते, डॉक्टर परांजपे म्हणून खूप फेमस डॉक्टर आहेत त्यांच्याकडे. पुन्हा तिला तिथे घेऊन गेलो, पण त्यांनी पण मुंबईहून स्पेशल डॉक्टर बोलवले, पण तरी पण ते सक्सेसफुल झालं नाही. त्यामुळे ती 9वीत असताना तिचं
आणि मग आम्ही तिला भरपूर हैदराबादला नेलं, चेन्नईला नेलं, कोण तिथे कुठे म्हणत असतील तिथे आम्ही घेऊन जात होतो की मोठे डॉक्टर्स आहेत. पण शेवटी तो तिचा डोळा कामातून गेला. म्हणजे डॉक्टरांच्या आम्ही असं म्हणू शकतो ट्रायल अँड एरर वरनं म्हणा किंवा आपल्या नशिबाचे भोग असतात शेवटी ते. तर तो तिचा डोळा गेला. तरी त्या मुलीनी 10वीला एका डोळ्याने अभ्यास करून ती बोर्डात 12वीला ती बोर्डात आली आहे. बापरे, हा, खूपच छान, कौतुक, म्हणजे कमाल आहे. 12वीला ती कॉमर्स घेतलं. मग आम्ही तिला बर. सीए व्हायचं होतं. हो, हा, पण मग मी तिला एकच वाक्य म्हटलं की सई, एकतर एका डोळ्याने तिला ताण आला असता बरोबर. आणि तिला म्हटलं की तुझ्याकडे तुझी जी बुद्धिमत्ता आहे ती 85% आहे आणि तुला 15% एफर्ट लावायचे. खरंय. वेरॅज तुझं गाण्यामधलं जे तुझी बुद्धिमत्ता म्हणा, टॅलेंट म्हणा, ते 95% आणि तुला फक्त 5% एफर्ट्स लावायचे. बरोबर. दुसरं तिला मी असं सांगितलं की तू जर उत्तम गायिका झालीस, जे आम्हाला दिसतंय, हो, तर तुझ्या प्रोग्रामला कित्येक सीए येतील का म्हटलं तिकीट काढून. वा, किती छान. आणि ऍक्च्युली आता तसं घडतंय. बरोबर. किती पॉझिटिव्ह अप्रोच आहे हा सगळ्यांच्याच बाबतीत मी ऐकते बोलताना तुमच्याकडनं. खूप तर छान. मग त्यामुळे मग ते झालं. मग 12वी झालं तेव्हा तिचे साइड बाय साइड शोज सुरू होते. 4 रियालिटी शोज मध्ये तिने भाग घेतला. ते बर. सुरू होते. आणि पण तिचं डोळ्याचं हे अजूनही संपलेलं नाहीये. हो ना. ते नंतरही होत गेलं आणि ते अजूनही आमच्या बरोबर आहे. तो स्ट्रेस घ्यायचा नाही असं ठरवलं तरी ते आहे. बॅक ऑफ द माइंड हा, back of the mind पण ती आहे. खूप छान तऱ्हेने पण- करते. ती कॉलेजला कुठल्या होती? BMCC ला होती. अच्छा, बर. नावाजलेलं कॉलेज पुणे. हो, नाही, खरंच छान आहे. BMCCतनं बीकॉम होणं म्हणजे आणि सुद्धा. BMCCतनं नुसती बीकॉम झाली नाही तर BMCCचं ऑस्कर अवॉर्ड जे समजलं जातं हा, ते तिला मिळालं. अरे वा, हा. बर. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या दोन्ही मुलांना बेस्ट आउटगोईंग स्टुडंट ऑफ द इयर हे अवॉर्ड मिळालेत. ईशानला अभिनव शाळेमध्ये आणि सईला BMCC मध्ये. अरे वा, खूपच छान, कौतुकाची गोष्ट आहे. हो आणि मग आता सईचं काय, लग्न वगैरे झालं काय? हो. आणि मग तिला अगदी म्हणजे तिच्या आवडीनिवडीचा म्हणा आणि तिचे गुण जोखणारा असा तिला जीवनसाथी मिळाला आणि मग तिचं लग्न झालं. मला सगळ्यांना कौतुकाने सांगावंसं वाटतं की माझा जावई हा लाखात एक आपण शब्द वापरतो, तो 10 लाखांमध्ये एक आहे. अरे वा. कारण म्हणजे मला शब्दच नाही आहेत त्याच्याबद्दल बोलायला. तो किंवा त्याची आई, त्याचे वडील, त्याचा भाऊ, एक असतं ना की देव आपल्याला काहीतरी सतत संकट देतो असं मी म्हटलं. जितकी दिली ना तितकं देवाने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. बरोबर आहे. कारण अशी लोक आपल्या आयुष्यात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. कारण आम्ही जसं आता सईचा खूप स्ट्रेस मला आला, त्याच्यामुळे माझ्या तब्येतीवरही परिणाम झाला. पण हा मुलगा आमच्या जीवनात आला, तो आमच्या इतकंच प्रेम तिला देणारा आम्हाला दिसतंय. म्हणजे आता 13 वर्ष झाली सईच्या लग्नाला. अरे वा. पण इतकी वर्ष आम्ही बघतोय. पण तर तो आमच्या आयुष्यात जेव्हापासून आला ना, आमचं आयुष्य बदलून गेलं. मी तुम्हाला सांगते. बरोबर. की म्हणजे एक खूप निखळ आनंद आमच्या आयुष्यामध्ये आला की असं पण जगात कोणी असतं. आता साधं चष्मा लागला की आयांना काळजी वाटते हो. की मुलीचं लग्न कसं होईल. मला खरंच कधीच ही काळजी नव्हती. माझ्या डोक्यात असं होतं की ही आपल्या पायावर उभी राहिली पाहिजे. लग्न ही काही जीवनाची इति कर्तव्यता नाही. बरोबर आहे. त्यामुळे ती तिच्या पायावर उभी राहिली तरी खूप आहे. पण इतका वेगळा विचार करणारा मुलगा आम्हाला मिळाला की ज्याने तिचे गुण पाहिले. तिचा डोळा दिसतो, कळतं ना, हो. बघितल्यावरच कळतं. तरी पण नुसतं दिखणेपणावर, सौंदर्यावर न जाता आतलं सौंदर्य, तिच्यात प्रचंड गुण आहेत. हा तुम्हाला संगीत हा एक गुण वरून दिसणार आहे, पण अत्यंत आतून अत्यंत क्रिएटिव्ह आणि अनेक गुण भरलेली अशी ती अच्छा. माझी मुलगी म्हणून मी म्हणत हो, नाही, बरोबर. पण खरोखरच आहे. आणि ते त्यांनी पाहिले. बरोबर. ते पारखणारा तो तुम्हाला पारखणारा मिळाला. पारखी तिला बरोबर. लाभला. त्यामुळे आमचा स्ट्रेस आणि स्ट्रेस नक्कीच कमी झाला असेल. कारण आपल्या मुलीवर मनापासून प्रेम करणारा आणि मुख्य तिला जपणारा हो असा जावई मिळणं म्हणजे खरंच अगदी. छान वाटलं ऐकून. कारण तुमची ही जी संकट आपण ऐकणार आहोत आज, तुम्ही थक्क होणार आहात आणि तरी पण साधनाताई कशा छान पॉझिटिव्ह प्लेझंट आहेत त्याचं रहस्य कळणार आहे तुम्हाला. मला आता अजून एक सांगायला आवडेल की ईशानवर पण आपल्या एक फार मोठी संकट आलं होतं असं म्हणूया. हो हो. ईशान तेव्हा PhD म्हणजे 26 वर्षाचा होता. ही गोष्ट 30 ऑक्टोबर 2016 सालची. त्या दिवशी होतं लक्ष्मीपूजन
आणि म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं की आमच्या आयुष्यात थोडे दिवस बरे गेले की आम्हाला मनाने माहिती असतं की पुढे काहीतरी संकट येणार आहे. आता बरोबर. बरेच दिवस झाले की बरंच चांगलं चाललंय काय असं ते हो ना. असं मनात यायचं म्हणजे तेव्हा. तर बरं ईशानचं असं झालं की आमचं बरंचसं लक्ष सईकडे असल्यामुळे आणि तो हे नॉर्मल चाइल्ड आहे त्याच्यामुळे तो तसा एक एकटा असा वाढत गेला. त्याचा अभ्यास करून त्यांनी एवढं यश मिळवलं. पण तो तिकडे गेला PhD करायला आणि 2016 साली आम्हाला एक दिवस आम्ही पिक्चर बघत होतो. म्हणजे त्या दिवशी तो जाणार होता मॅरेथॉन धावायला. ठीक आहे, तरुण मुलगा आहे, मॅरेथॉन तो ऑलरेडी धावला होता 1-2दा. आम्ही आपला याचा मेसेज येईल म्हणून बसलो होतो आणि सिनेमा बघत होतो. तेवढ्यात आम्ही दोघं जरा जास्त ऍडिक्ट आहोत म्हणा किंवा जास्त टेक्नोसेव्ही आहोत म्हणा. आमच्या हातात बऱ्याचदा मोबाईल बरेच वेळा असतो, त्याच्यासाठी आम्ही आमच्या मुलांची बोलणी खातो. पण त्याचा त्या दिवशी फायदा झाला. आम्ही हातात घेऊन बसलो होतो आणि ईशानचे अमेरिकन फ्रेंड्स होते तेव्हा बरेचसे. त्या एका फ्रेंडनी आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट दोघांनाही एकाच वेळी पाठवली फेसबुकवर आणि मेसेंजरवर मेसेज पाठवला. अच्छा. की असा असा ईशान धावत होता आणि तो पडला आणि त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलाय आणि तो व्हेंटिलेटरवर आहे. बापरे, हे शब्द होते. मला तर ऐकून पण शहारा हो. आला. मी सांगते ना, मी असं फोन हातात घेऊन उभी होते आणि मी मटकन खाली बसले बापरे. की हा माझा मुलगा ज्याला मी क्रोसिन सुद्धा कधी द्यावी लागली नाहीये, हा त्या डायरेक्ट व्हेंटिलेटरवर आहे. आणि मग आमची धावपळ सुरू झाली त्यांच्याशी. बरं, त्यांचा काय झालं की फोन नंबर वगैरे काही आम्ही घेतले नव्हते. म्हणजे ते आता आम्ही खूप केअरफुल असतो, बरोबर. पण तेव्हा असं काही वाटलं नाही. त्याच्याशी सतत कॉन्टॅक्ट होत असायचा. त्यामुळे मग आमची धावपळ सुरू झाली. मग यांनी ग्रुप तयार केला मेसेंजरवर. मला म्हणाला, तुला म्हटलं मला घेऊ नको, मला काही ऐकायचं नाही त्या ग्रुपवर, मला काही वाचायचं नाही. मग माझी मुलगी, जावई आणि ते मित्र यांचा एक मेसेंजरवर ग्रुप तयार झाला आणि मग त्या ग्रुपवर त्यांचे अपडेट्स येत होते की आता असं आता त्याला. आणि तो बेशुद्धच होता म्हणजे. पण त्याला आम्ही तेवढ्या वेळात मग फोन नंबर वगैरे घेऊन आम्ही त्याच्याशी फोनवर बोललो आणि त्याला म्हटलं की अरे आम्ही डॉक्टरशी बोलू शकतो का. तर म्हणाला डॉक्टर तर नाही पण इथे सिस्टर आहेत. ओके. सिस्टरला फोन दिला. मग यांनी विचारलं की तो आता इज ही आउट ऑफ डेंजर. ती म्हणाली नॉट येट. तुम्ही सांगा मला की नॉट येट असं ऐकून आई वडिलांना काय होणार. तरुण मुलगा. मग आम्ही काय करणार काय. माझ्या नवऱ्याने जायचं ठरवलं पण ते काही असं मुंबई पुणे नाहीये की आपण निघालो आणि पोहोचलो. ती सगळी व्यवस्था करून आणि पुढचे 24 तास आमची सगळी धावपळ, झोप तर नाहीच. आणि अखंड तिकडनं आता हे डॉक्टर आले ते सांगत होते. खूप आम्हाला अमेरिकन मित्रांनी त्यावेळी मदत केली. आणि 48 तासात मी म्हणते ना की आरशात बघितल्यावर मला कळत होतं की मी 10 वर्षांनी म्हातारी झाल्यासारखी मला वाटत होतं. साहजिक आहे. पण मग मिस्टर गेले आणि मिस्टर फ्लाईट मध्ये बसले ना, मला मेसेज आला की त्याला शुद्ध आली. बस म्हणजे शुद्ध आली म्हटल्यावर अर्ध टेन्शन गेलं. आणि मग त्यानंतर दिवस हे जाऊन पोचले मिस्टर, तेव्हा त्याला खूप आधार मग आला. मी त्याला शुद्ध आला. पहिला फोन त्यांनी मला केला आणि जेव्हा म्हणजे आता ते आठवलं की पण मला हे होतं की ईशान कॉलिंग आलं म्हटल्यावर तेव्हा माझ्या तोपर्यंत आम्ही रडणं कंट्रोल केलं होतं. मी रडत पण नव्हती. सईनी सांगितलं होतं रडायचं नाही, तो चांगला होणार आहे, तो आपल्याला भेटणार आहे. पण ईशान कॉलिंग हे असं मग मनात असतं की पुन्हा याचं कधी हे दिसेल का मला की मुलगा हे करतोय, कॉल करतोय. तर मग असं म्हणजे सांगते की सारखं म्हणजे एक झालं की एक. हे तर मोठं संकट होतं. हो, खूप मोठं संकट होतं. खूप मोठं अंतर. एवढं अंतर. आपण हातबलच, पूर्ण हातबल असतो. आपण काही करू शकत नाही. आपण तिथे खर्च करायचा म्हटलं तरी प्रॉब्लेम. तिथे माहिती नाही, डॉक्टर ओळखीचं कोणी नाही. त्यावेळेला मला खूप मी कंट्रोल केला. मला जायची इच्छा होत होती, त्याला बघायची इच्छा होत होती. पण आपण तिथे डिपेंडेबल असतो. तिथे त्यांचे मित्र आपल्याला जाऊन, मी म्हटलं एकटा माणूस संटा कसाही कुठेही फिरू शकतो. म्हणून मी गेले नाही तिथे. बरोबर आहे. हे संकट म्हणजे तर कधी शत्रूवर पण येऊ नये असा प्रसंग. आणि ईशानचा आज वाढदिवस पण आहे, त्यामुळे त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अगदी छान वाटलं हे की तो पुन्हा हे झाला नॉर्मल. मग आता सगळं छान आहे ना. हो, आता तो तिथे जॉब करतो आहे.
वर्षातनं एकदा आम्ही जातो, नाही तर मग तो येतो. बरोबर. देव परीक्षा बघतो बघतो पण त्या किती असं होत. हो, असं आम्हाला झालं की किती, म्हणजे कारण हे जे सईचं करिअर मी सांगितलं तुम्हाला दोघांचे, या दरम्यान तिचे म्हणजे आमचं साईड बाय साईड सगळं चाललं होतं. मी काही सगळ्या दुखण्यांची नावं घेणार नाही, पण माझ्या एकाच शरीरावर 10 वेळा मी जनरल एनेस्थेशिया घेतला. इतके छोटे मोठे ऑपरेशन्स माझे झाले. तुमची स्वतःची साईड बाय साईड चालू होतं. शिवाय मला तिच्या स्ट्रेस म्हणा काय म्हणा, त्यामुळे मला किडनीचा पण प्रॉब्लेम आला. अरे किडनीला जरा प्रॉब्लेम सुरू झाला आहेच, म्हणजे अजूनही आहे तो. अनेक वर्ष मी त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेते. बापरे. तर ह्या अनेक गोष्टी फेस कराव्या लागल्या, अनेक संकट येत गेली. मला सांगा, दिस इज लाईफ. हो नाही, हे सगळं छान आहे ऐकायला, दिस इज लाईफ वगैरे, पण प्रत्यक्षात एवढं अवघड आहे सगळे सहन करणं. आणि यांचा हा इतका गोड पॉझिटिव्ह चेहरा, हसरा चेहरा, कसं काय हे शक्य होते सहन करणं? नाही म्हणजे हा अप्रोचच आहे माझा जीवनाकडे बघायचा, की आहे आता आला आहे आपल्याला, ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. एक सांगते, कोणीही येत नसतं. त्यामुळे तिथे आपण खचून गेलो तर काय होणार? आणि आता ह्याच्यात मी सांगते की सगळ्यात महत्वाचं, माझी मुलगी माझ्यापेक्षाही स्ट्रॉंग आहे. मी देवाकडे आभार मानते देवाचे की त्यांनी मला इतकी स्ट्रॉंग मुलगी दिली, की इतक्या या कठीण सगळ्या तिने तर खूप भोगलाय. म्हणजे मी आता सांगितलं ते असा एवढा कण आहे, कारण त्या दरम्यान तिने 4 रियालिटी शोज केलेत. म्हणजे तो जो डोळा तुम्हाला सांगितलं की तो कामातून गेला, त्या डोळ्याने तिला प्रचंड त्रास दिला. कामातून जाऊन सुद्धा तो कधी सुजायचा, कधी लहान व्हायचा, लहान झाला की पट्टी बांधावी लागायची, सुजला की त्याच्यातनं पाणी यायचं, लाल भडक व्हायचा, तिला असं पूर्ण हे दुखायचं आतमध्ये. अशा सगळ्या कंडिशन मध्ये त्या मुलीने 4 रियालिटी शोज केले. तिला मी किती ओरडायचे की तू इथनं चल, आता घरी चल, मला बघवत नाहीये तुझा त्रास. तर ती म्हणायची की घरी गेल्यावर मला दुखणारच आहे आई, पण मी इथे थांबले तर मला एक रियालिटी शो पदरात पडेल. बरोबर आहे. इतकी पॉझिटिव्हिटी, किंवा खचली नाही की मलाच असं का झालं, मग मी बाहेर पडणार नाही, मी घरात बसून राहीन, असं तिने काही केलं नाही. त्यामुळे मी खरं म्हणजे स्ट्रॉंग राहू शकले असं मी म्हणते. ती जर खचली असती तर मी ना तर मुलाकडे लक्ष देऊ शकले असते ना तिच्याकडे. बरोबर आहे. पण ती खचली नाही आणि ऍक्सेप्ट केलं आणि फाईट करायचं मनापासून ठरवलं. प्रचंड फाईट केली आहे तिने, अजूनही तिची सुरू आहे. म्हणजे त्या चांगल्या डोळ्याचं पण ऑपरेशन झालंय, की तिची कहाणी नसल्यामुळे मी ते बोलणार नाही, पण चांगल्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यात तिला प्रॉब्लेम्स होते. असं असताना ती मुलगी झगडते आहे. तर मी तिच्याकडनं खूप शिकते की कसं स्ट्रॉंग राहायचं. त्यावेळेला ती फक्त छोटी असताना मी स्ट्रॉंग राहू शकले, देवानी मला तेवढी शक्ती दिली. बरोबर आहे, असं म्हणा तुम्ही. पण जे होतं ते चांगल्या करता हे एक आपण नेहमी म्हणतो. असं हे एवढे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमचा आदर्श म्हणा किंवा तुमची भक्ती कशावर आहे? का एखादा देव आहे? असं एखादा देव असं नाही, म्हणजे देवाला मी मानते की काहीतरी एक शक्ती आहे, देव आहे, पण मी खूप अशी आस्तिक नाहीये. अच्छा. हा, म्हणजे मला लॉजिकल गोष्टी पटतात. मी कर्मकांड किंवा केवळ वर्षानुवर्ष चालत आलेली आपली एखादी गोष्ट आहे म्हणून करायची असं मला पटत नाही. कर्मकांड पटत नाहीत. मी संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, आपले सगळे संत आपले रामदास स्वामी, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, या सगळ्यांना मानते, कारण त्या कोणीही चमत्कार कधी सांगितला नाही. बरोबर. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांनी तर हे सांगितलं की कुठलाही हात फिरवल्याने कुठलाही रोग बरा होत नसतो, तुम्ही स्वच्छता राखा तर रोगराईच येत नाही तुमच्या आयुष्यामध्ये. आणि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून किंवा इतक्या सुंदर तऱ्हेने साध्या खेड्यापाड्यातल्या लोकांना समजावून सांगितलं. मी असे संत मानते. आज गाडगे बाबा महाराज जयंती आहे. अरे वा. हो, म्हणजे आपण लकी विषय झाला आणि मला आठवलं. हा, तर या असे संत म्हणा किंवा यांना, आणि देवाला मानते मी की देव एक आहे, शक्ती. पण मी तुम्हाला सांगते, एवढ्या मोठ्या सगळ्या याच्यामध्ये मी कधीही नवस नाही केला देवाला की असं तिला झालं तर मी अमकं करेन, नाही, कारण माझा प्रयत्नांवर विश्वास आहे. बरोबर. आणि एक माझं हे आहे की जे भोग माझ्या नाही कोणाच्याही आयुष्यात येणार असतात ना, हो, ते येतात, ते तुम्ही टाळू शकत नाही. मग ते आले आहेत, त्याला पण स्वीकारायचं. आणि स्ट्रॉंग नाही राहिलं तर करणार काय? म्हणजे घरी बसून काहीही सॉल्व्ह होत नसतं. त्यातल्या त्यात मध्ये जे चांगले दिवस मिळतात ते आम्ही खूप आनंदात घालवतो. हो ना.
मध्ये मध्ये आम्हाला मिळत होते ना. हो नाही बरोबर आहे. मुख्य म्हणजे मुलांच्या यशाने, म्हणजे अकॅडमिकली दोन्ही मुलांनी आणि सईनी आज रियालिटी शोजमुळे आम्हाला दोघांना लोक ओळखतात. तिचे कुठले कुठले झाले रियालिटी शो? तिचे रियालिटी शोज, एक सारेगमप हिंदी झालं 12वीत असताना, दुसरं सारेगमप मराठी ते शेवटी झालं, महाराष्ट्र संगीत रत्न आणि व्हॉइस ऑफ इंडिया. ओ बर, असे 4 रियालिटी होती. छान. सईचं हे जे झालं, माझी ना जीवन जगण्याची 3 सूत्र आहेत, 3-4 आहेत, तुम्हाला 2-3 सांगते. एक पहिला, जे होतं ते चांगल्या करता होतं. मुलांना हे पाठ झालंय, इतके वेळा मी म्हणते की मग कधीतरी काही अपेक्षित रिझल्ट असतात, ते येत नाहीत. ते आले नाही की जरा त्यांचा वैताग होतो, मग मेसेज चालते की असं झालं. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, आई तू नेहमी म्हणत असतेस ना जे होतं ते चांगल्या करता, आई तसंच झालं बरं का, ते तसं नाही झालं ना म्हणून ते अमक घडलं, असं नंतर पटतं आपल्याला. असं त्यांना नंतर पटतं, हे मी सांगत असते. त्या बाबतीत सईचा एक किस्सा मला सांगायला आवडेल की ती 12वीत होती आणि ती जस्ट सगळ्या रियालिटी शोज करून आपल्या सारेगमप हिंदी करून आली होती. तिचा दुसऱ्या दिवशी रिझल्ट होता आणि त्या दिवशी ती एका ऑडिशनला मुंबईला होती, दुसऱ्या एका शोच्या ऑडिशनला. तर तिला मी म्हटलं तुझा उद्या रिझल्ट आहे, तू मला लिहून दे अथॉरिटी लेटर दे, मी तुझा रिझल्ट घेऊन येईन. तर म्हणाली ठीक आहे. तिने लिहून दिलं. 6 तो दिवस होता 6 जून, दुसऱ्या दिवशी 7 जूनला रिझल्ट. 6 जूनला रात्री 12 वाजता तिचा मला फोन आला की आई खूप रडत होती, माझी काही ऑडिशनमध्ये माझी काही निवड झाली नाही. म्हटलं ठीक आहे, नाही झाली त्यात काय एवढं, कधी होते कधी नाही होत. तर म्हटलं आता तू ताबडतोब निघून ये. ती दुसऱ्या दिवशी आली तेव्हा ती जाताना नमस्कार करताना तिला सांगितलं तुला कमी मार्क्स मिळणार आहेत, तू इतके दिवस रियालिटी शो मध्ये होती, 1.5 महिना फक्त तुला परीक्षेला अभ्यासाला मिळाला. तर म्हटलं रडायचं नाही, कारण मला तिला डोळ्यामुळे रडू नव्हतं द्यायचं. बरोबर. तर म्हणाले ठीक आहे. आणि तिथनं फोन आला तिचा की मी बोर्डात आले. अरे दॅट वॉज अनबिलिव्हेबल फॉर अस. म्हणजे एवढ्या कमी अभ्यास वेळ मिळाला तिला अभ्यासाला तरी पण. हो, बोर्डात आली. झालं मग तो दिवस तिचा पूर्ण, सगळे तिची मुलाखत घेणारे पत्रकार आणि सगळीकडे सत्कार. आणि मग रात्री आम्ही पार्टी दिली आमच्या जवळच्या लोकांना. मग आम्ही रात्री जेव्हा 12 वाजता पार्टीवरनं येत होतो तेव्हा सई मला म्हणाली की आई काल रात्री 12 वाजता आणि आज रात्री 12 किती फरक आहे. तिला म्हटलं मी म्हणते पटलं का, जे होतं ते चांगल्या करता होत. बरोबर. असं त्यांना ते पटत असतं. सईचं इतकं डोळ्याचं खरं म्हणजे खूपच वाईट झालंय, ते होऊ नये. पण मी त्यातही म्हणेन की जे होतं ते चांगल्या करता, असं की ती खूप ब्रिलियंट असल्यामुळे ती CA किंवा काहीतरी झाली असती, पण आज ती या क्षेत्राकडे डोळ्यामुळे वळली आहे, डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे. तर आज तिचं जे नाव आहे तेवढं नाव कदाचित नुसते CA होऊन झालं नसतं. बरोबर आहे. एक ते सूत्र. माझं दुसरं सूत्र आहे, ते मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल की हे ऍक्च्युली मी बॉरो केलेलं आहे. हे प्रसिद्ध डॉक्टर सुनंदा अवचट यांच्याबद्दल, त्यांचं मी लेख वाचला होता. त्यांचं हे जीवन जगण्याचं सूत्र होतं. तर त्या आता सगळ्यांना माहिती आहे, अतिशय फेमस अनिल अवचट यांच्या पत्नी. तर त्यांचं हे सूत्र आहे, तरी बरं. तरी बरं म्हणजे तुम्ही फक्त इमॅजिन करा, त्या सुनंदा ताईंना कॅन्सर झाला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तरी बरं मला कॅन्सर झाला, कारण मला थोडासा अवधी मिळाला जगायला पण, माझी कामं पूर्ण करायला पण. जर मला हार्ट कार्डियक अरेस्ट आला असता तर मी आता इथे गेले असते. काय विचार आहेत आणि किती पॉझिटिव्ह दृष्टी आहे बघा. ग्रेट. त्यामुळे ही 2 माझी, ही दुसरं झालं. आणि तिसरं माझं, जो जे वांछेल तो ते लाहो. वा. हे कशासाठी, हे तर आपल्याला संत ज्ञानेश्वरांनी सांगून गेलं. इतकं त्यांनी सांगितल्यावर आपण तसं खरं काहीच नाही त्याच्यावर बोलणार आहे, पण मला स्वतःला ते इतकं पटतं. कारण आपण खूप वेळा खूप जजमेंटल असतो आणि खूप बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्याला वाटत असतं हे काय, हे लोक करतायत हे बरोबर नाहीये. पण माझं म्हणणं आहे की एखाद्याचा एखाद्यावर विश्वास आहे, एखाद्याचा एखाद्या गोष्टीवर नाहीये. ज्याला जे वाटतंय तसं त्याला जगू द्या. अनलेस अंटिल तो समाजाला न्यूसन्स क्रिएट करत. बरोबर. हो. म्हणजे त्यांनी काहीतरी त्रास नाही होत आहे समाजाला, समाजाच्या दृष्टीने विघातक अशी करत नाहीये, असं काही करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला करू द्यावं. ही माझी 3 जीवन जगण्याची सूत्र आहेत. नाही, खूप छान आहेत, अगदी आदर्श सूत्र आहेत खरं सांगायचं. आता मुख्य म्हणजे आपण वळणार आहोत साधना ताईंच्या
अनेक उपक्रमांकडे. म्हणजे हे तुम्ही आतापर्यंत सगळं ऐकलं की संकट आली, त्यातनं छान मार्ग काढले, पण हे सगळं करताना साईड बाय साईड त्या काय करत होत्या तेही आपण ऐकण्यासारखं आहे. तर मला तुमच्या उपक्रमांबद्दल ऐकायचंच आहे सगळं. हा. तर तुम्ही पहिला उपक्रम तुमचा कुठला सांगाल? मुळात माझा स्वस्थ न बसण्याचा पिंड असल्यामुळे तर मला रांगोळी काढायला खूप आवडतं. बर. हा. तर दरवेळेला मी दाराशी अशी काढतच असते रांगोळी, आणि अशा एरवी पण मोठमोठ्या रांगोळ्या काढायची. पण एका वर्षी काय झालं, गणपतीत मी पहिल्या दिवशी एक गणपतीची रांगोळी दरवर्षीप्रमाणे काढून टाकली आणि एक गणपतीचा श्लोक टाकला. म्हणजे टाकला हा शब्द सांगते की माझं व्यक्त होणं सगळं हे फेसबुक वॉलवर असतं बरं का. ओके. आता ते खूप सोपं झालंय. हो बरोबर. पूर्वी मी सगळे माझे लेख कविता पेपरमध्ये देत असे, आणि वर्तमानपत्र एकच माध्यम होतं आपल्याकडे. हो बरोबर. पण आता असं झालंय की हे खूप सोपं झालंय की आपल्या सगळ्या ज्या लोकांनी वाचावं आपल्याला वाटत असतं ते बहुतेक सगळे याच्यावर असतात. त्यामुळे माझं जे काय आता पुढे येईल ते सगळं फेसबुकवर आहे असं गृहीत धरायचं. तर मी तो फोटो टाकला आणि मग मला असं अचानक वाटलं की अरे 10 दिवस गणपतीचे आहेत, मग आपण रोज एक गणपती काढला तर काय हरकत आहे. मग वेगवेगळ्या पोज मधले असे मी रोज वेगवेगळे गणपती काढले. अरे बापरे. 10 दिवस रांगोळी. बर. म्हणजे मला ती 2-3 दिवस काढून ठेवायला लागायची. म्हणजे 2-3 रांगोळ्या काढायच्या, मग 2-3 काढायच्या, असं 10 दिवस केलं. आणि 10 दिवस एक श्लोक गणपतीचा आणि नाव त्याच्या नावासकट, आणि तो गणपती वेगवेगळ्या पोज मधला, कधी पुस्तक वाचतोय, कधी काय वीणा वाजवतोय, असे गणपती 10 काढले. ते खूप तो उपक्रम सगळ्यांना खूप आवडला. मग पुढच्या वर्षी असं झालं की आता यावर्षी काय करायचं. मग त्यावेळेला असं ठरवलं की आपण यावर्षी आता रांगोळ्याचाच उपक्रम करू, कारण ते माझं आवडीचं माध्यम होतं. पण आपण काहीतरी सामाजिक संदेश देऊया. मग सुरुवातीला मला असं वाटलं की आपल्याला 10 दिवस टाकायचंय, 10 संदेश आपल्याला तयार पाहिजे. पण मग मला झालं की संदेश जास्त आणि दिवस कमी पडले. अरे वा. असं झालं. मग जसे आपले रक्तदान करा किंवा गर्ल चाइल्ड म्हणजे स्त्री भ्रूण हत्या थांबवा, ते एक झालं. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. झाडे लावा, झाडे जगवा. बर. आणि पोल्युशन कमी करा. त्यानंतर याचे नियम पाळा, रहदारीचे नियम पाळा, रस्त्यावरचे. असे 10 मी वेगवेगळे सामाजिक हे, आणि त्याच्यावर लिहिलं काही थोडंसं लेखन पण माझी आवड. सगळं पुन्हा रांगोळीच तुमचं? हो, हे सगळं रांगोळी. बापरे, केवढा अवघड आहे हे. मोठ्या मोठ्या माझ्याकडे टाईल्स आहेत, त्या टाईल्सवर मी रांगोळ्या काढते आणि भरपूर 3-4 तास एक रांगोळी काढायला लागतात. तर आणि मग त्या रांगोळी संदर्भात म्हणजे मला काय म्हणायचं आहे नेमकं ते पण मी वरती लेखन करत होते आणि खालीही रांगोळी टाकत. बरोबर आहे. हो, कारण ह्या लेखिका पण आहेतच, लेखिका कवयित्री म्हणू नका तेवढं, म्हणजे एवढे मोठे लेखिका आणि कवयित्री. काव्याचा आहे छंद एक, काव्यानंद. हो, मी सांगते त्याच्याविषयी. हे आधी म्हणजे मी का रोज जाते आता. मग ते झालं. मग त्यानंतर कोरोना आला काही वर्षात. मग कोरोनाच्या वेळेला मी काही आपल्याला बाहेर जाता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. तर तेव्हा सकाळी एक वेगळा उपक्रम केला आणि दुपारी वेगळा केला. सकाळी असं केलं जवळपास 2.5-3 महिने. कारण काय होतं, कोरोना सुरुवातीला आल्यावर जी दहशत होती म्हणजे, आणि एक जी मोठी लाट आली तेव्हा तर खूप भीती होती मनामध्ये. तर त्यावेळेला काहीतरी पॉझिटिव्हिटी कुठेतरी आपल्या मनात आहे, पण ग्रुप्सवरच्या सगळ्या आमच्या मैत्रिणी वगैरे पण इतक्या घाबरल्या, म्हणजे आपण सगळे घाबरलो होतो. तर त्यावेळेला सगळ्यांना माइंड एंगेज ठेवणं ही खूप गरज होती त्यावेळेला. मग त्यावेळेला मी काय केलं की सकाळी उठून माझ्याकडे बाग पण आहे, मला बागकामाची आवड आहे. तर बागेतली फुलं, आणि लकीली त्यावेळेला खूप आलीत. अच्छा. तर बागेतली फुलं तोडायची, रोज वेगवेगळी फुलं आणि पानं, आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या रचना करायच्या, फ्लॉवर अरेंजमेंट्स करायच्या, आणि त्याचा फोटो काढायची आणि त्याच्यावर एक चारोळी करायची
आणि ती गुड मॉर्निंग म्हणून टाकायची. बर. त्या फुला म्हणजे खूप लोकांनी मला त्याला प्रतिसाद दिला की आम्हाला सकाळी खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे रोज बातम्या वाचल्या की खूप भीती वाटत असते, ऐकल्या की बघितल्या की पेपर वाचला की, पण तुझी फुलं पाहिली की आम्हाला तेवढा वेळ का होईना पण आम्हाला फ्रेश वाटतं. त्यांनी मला खूप आनंद वाटायचा. आणि मग आमच्या ग्रुप्सवर वेगवेगळ्या, मग मला असं सुचलं एक दिवस, मग मी काय केलं, कोडी तयार केली. आणि रोज एक दिवस एक कोडं आणि एक दिवस गाण्याचा दिवस. मग गाण्याचे वेगवेगळे विषय द्यायचे की आज काय चंद्र, आज काय फूल, आज काय देशभक्तीची गाणी. मग जसं जसं येत गेलं, 15 ऑगस्ट आलं, मग आज देशभक्ती, मग ती गायची सगळ्यांनी. बर. आणि ते कोडी द्यायची, ती कोडी पण सोडवायची तिथे, म्हणजे त्याच्यात भरपूर वैविध्य आणलं मग त्या कोड्यांमध्ये. मग त्यांनी पण मैत्रिणी खूप खुश झाल्या की आमचं माइंड तिथे राहतं. बरोबर आहे. त्यावेळेला आमच्या मनात कोरोनाचा विषय येत नाही. हे कोरोना काळामध्ये 2 उपक्रम चालले. खूप हे गरजेचं होतं तेव्हा, डायव्हर्ट करणं लोकांना. मी पॉझिटिव्हली, त्याच्यात स्वार्थ पण होता, मी पण त्याच्यामध्ये एंगेज राहायचे. हो बरोबर आहे. नाही तर मी पण घाबरट, म्हणजे असं सारखं मनामध्ये सगळे विचार यायचे. तर त्यावेळेला मग असं वाटायचं की नाही, आता तेवढा वेळ माझा कोडं तयार करणं. बरोबर. कवितांमध्ये कोडी केली होती मी, मग ती करणं, ती पाठवणं, त्याचे रिझल्ट्स, मला रिझल्ट्स पण पाहावे लागायचे की कोण पहिला आलाय, कोण दुसरा आलाय. अच्छा. ते खूप माझा वेळ, म्हणजे हे टाकणं करणं याच्यात जर 1-2 तास जात असतील तर त्या बाकीच्या गोष्टीत 3 तास जायचे. असं छान. आणि कोडी तयार करणं म्हणजे सोपं नाहीये ते. हो. आणि 2.5 महिने. हो ना. 2.5 महिने रोज असं केलं. मग ते झालं. मग मला कविता खूप आवडतात. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या कविता, जुन्या नव्या कवींच्या वगैरे कविता. तर काय झालं, 23 जानेवारी 2023 ला आपला हस्ताक्षर दिन असतो 23 जानेवारी. अच्छा. तर त्या दिवशी मी म्हटलं अरे काही माझं जुन्या काही आपल्या वेळेला आपल्याला तर पेनाच्या शाईनी लिहायला लागायचं. हो हो. टाकांनी पण आम्ही लिहिलंय. मी स्वतः 4थीत पर्यंत टाक वापरलाय. त्यामुळे आपल्या काळच्या लोकांची अक्षर छान असायची. तर मला असं लक्षात आलं की आपण आजकाल काही लिहितच नाही. मोबाईल आल्यापासून सारखं मोबाईलवर आपण असतो, आणि लिहिलं नाही की आपलं अक्षर कसं आहे तसं राहणार, ते खराबच होणार. त्या दिवशी काय केलं, हस्ताक्षर दिनानिमित्त मी एक कविता, मला आवडणारी एक कवींची, मला असं वाटतं विंदा करंदीकरांची कविता लिहिली होती मी, आणि ती लिहिली, त्याचा फोटो काढला आणि फेसबुकवर टाकलं की आज हस्ताक्षर दिनानिमित्त मी माझ्याकडनं एवढंच. हो बरोबर. आणि मग ते झालं. आणि मग मला वाटायला लागलं की अरे ही आयडिया छान आहे, आपण रोज काहीतरी लिहायला पाहिजे, तर आपलं अक्षर जरा बरं येईल. मग मी ठरवलं की आपण आठवड्यातनं 2 दिवस हस्ताक्षरात कविता लिहायच्या. बर. आणि त्याच्याबद्दल लिहायचं काहीतरी. म्हणजे काही माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या म्हणायच्या की आमचं काही कविता वाचन बिचन होत नाही, आम्हाला आवडतात खरं आणि कळत पण नाहीत ग आम्हाला, असं खूप जणांनी. बरोबर. म्हणलं ठीक आहे, मला त्यातलं जे काय उमगतं, मी काही खूप महान त्याची हे करणारी, रसग्रहण करणारी वगैरे नाहीये, मला जे उमगतं ते मी तुम्हाला त्याच्यात लिहित जाईन. आणि मला इतका चांगला त्या उपक्रमाला हे आला, लोकांचे कॉमेंट्स आणि प्रतिसाद, की खूप आम्हाला शोधावं लागत नाही, आम्हाला रेडी कविता वाचायला मिळते. आणि छान आयडिया आहे की त्याचा अर्थ पण, किंवा तुम्हाला उमगलेला अर्थ. मला उमगलेला. काही वेळेला मला मोठ्या मोठ्या कवयित्रींचा किंवा लेखकांनी त्या कवीबद्दल लिहिलेलं पण सापडलं. अच्छा. आणि त्याचा मला झालेला फायदा सांगते. अक्षर सुधारला हा एक मोठा फायदा झाला, कारण माझं त्या महिन्याभरातलं, म्हणजे मी जे 23 जानेवारीला लिहिलं होतं आणि नंतर फेब्रुवारी एंडला वगैरे जी लिहिलेली कविता होती, त्या दोन्ही अक्षरामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. बर. कारण की ती सवय गेली होती, लिहिण्याची सवय गेली होती. दुसरा मला फायदा झाला की ते 10-15 मिनिटं जे मला लागायचे ना लिहायला कविता, ते माझं मेडिटेशन होतं. त्या वेळामध्ये मला दुसरं काही सुचायचं नाही, माझी एकही चूक व्हायला नकोय. एकाग्रता. आणि माझं वरपासून खालपर्यंत अक्षर सारखं यायला हवं आहे.
ह्याने झपाटून जाऊन मी ती लिहित असायची. बरोबर. माझ्या मनात कुठलेही निगेटिव्ह विचार द्यावेला विचारच येत नव्हते. हा, मी तर म्हणणार होते की फक्त लिहिणं, अक्षर आणि मी एवढंच होतं. तर मला ते मेडिटेशन वाटतं खरोखर, की जे मला एरवी जमलं नसतं. खरंच आहे, अगदी छान. ते झालं. मग ते आम्ही लिहित गेले आणि मला वाटलं नाही की माझ्याच इतकं सातत्य राहील. पण मी 1 वर्ष तो उपक्रम चालवला. 1 वर्षभर? हो. अरे बापरे. बर. आणि 1 वर्षात माझ्या 100 कविता झाल्या लिहून. मस्तच. हा, 1 वर्षभर मी तो उपक्रम चालवला आणि त्या उपक्रमाच्या म्हणजे 100 कविता लिहून झाल्या. बर. अरे एवढ्या बापरे, काळामध्ये. मस्त. तर दरम्यान काय झालं की माझा 2023चा जो वाढदिवस आला, तर तेव्हा माझ्या मिस्टरांना असं वाटलं आमच्याकडे काय वाढदिवस म्हणजे असं ते टिपिकल हॉटेलला जाणं, डिनरला जाणं जो कन्सेप्ट असतो एक, की तसा नाहीये. आणि मला खूप दागिन्यांची आवड नसल्यामुळे हिला काय द्यायचं म्हणजे असा नेहमी प्रश्न पडतो. पुस्तकं आम्ही विकतच घेतो आजकाल. बरोबर. हा, म्हणजे तो पण एक उपक्रमात मांडता येईल की आम्ही गेले 2 वर्ष ठरवलंय की पुस्तकं विकत घ्यायची आणि म्हणजे वाचन उपक्रमाला हे करायचं, मदत करायची आपण, की तितकं ते पुस्तकांचं हे पण झालं पाहिजे, खप झाला पाहिजे. आणि जी आम्हाला आवडलेली असतात पुस्तकं ती आम्ही देतो इतरांना. मित्रमैत्रिणींना देतो की हे तुम्ही वाचा. बरोबर. त्यामुळे ती काय आमच्या घरी राहत नाही. तर अशी आम्ही, तो म्हणाला आता हिला काय द्यायचं, आपण पुस्तकं तर विकत घेतो. मग त्यांनी माझ्या पहिल्या 50, तेव्हा तोपर्यंत 63 झाले होते पण 100 नव्हती झाली. तो म्हणाला की पहिल्या 50 कवितांचं त्यांनी पुस्तक केलं, म्हणजे माझं लिखाण एकीकडे आणि कविता लिहिलेल्या हस्ताक्षरातल्या असं पुस्तक मला त्यांनी करून गिफ्ट दिलं. अरे वा. बर. सरप्राईज गिफ्ट होतं. हा, छापलं त्याचं पुस्तक. अच्छा. आणि ते मला गिफ्ट दिलं. म्हणजे मलाही ते धक्काच होता एक की असं सरप्राईज. आणि मग आता आम्ही आता मग त्या 100 कविता झाल्या. मग आता त्या माझ्या हातात आल्यावर मी थोडं त्यात बदल केले. मला जे माझं मनोगत नव्हतं त्याच्यामध्ये वगैरे. बरोबर. हे बदल करून मग आता त्याचं दुसरं छापायची पण आमची सध्याची तयारी सुरू आहे. छान छान. बरेच जण अनुसरू शकतात असा एक उपक्रम आहे, थोडासा अनोखा आहे पण तो मी केलाय. तो म्हणजे केशदानाचा उपक्रम. केशदानाचा? हा. बर. केशदान म्हणजे ज्यांचे लांब केस आहेत अशा बायका हे करू शकतात. कॅन्सर पेशंट्स असतात त्यांच्यासाठी विग बनवतात. बरोबर. तर मलाही हे नव्याने कळलं होतं आणि माझे केस खूप लांब होते. हो. बर. हा, म्हणजे असे माझ्या गुडघ्याच्याही खाली यायचे. अच्छा. हा, लांब जाड सगळंच होतं. तर मग मला वाटलं की अरे आपण करू शकतो की हे. बर. मग तुम्ही ते कट करून हे केले का? मग ते मी त्याचं दान केलं. कॅन्सर पेशंटसाठी विग बनवायला पाठवलं. ते मी 2 वेळा केलं. अरे बापरे. म्हणजे तुमचे वाढले लगेच? हो, लगेच वाढले माझे. आता पण आहेत मोठे? 1.5-2. हो, म्हणजे थोडे आहेत आता एवढे. अरे बरेच. आता 1.5 वर्ष झालंय कापून. बर. आता ते वाढू नाही. खूपच छान. लोकांना की खरंच करा, खूप गरज आहे. आपल्या इथे जेवढं दान होत आहे केसांचं ते कमी पडत आहे. आणि नुसतं कॅन्सरच नाही, बरेच असे रोग आहेत की ज्याच्यात केस बायकांचे, विशेषतः बायकांचे गेले की ते चांगलं वाटत. बरोबर नाही वाटत. त्यांना पण एक कॉन्फिडन्स जातो त्यांचा. तर त्याच्यासाठी ज्यांचे लांब केस आहेत त्याला ना 1 फूट फक्त लांबी लागते म्हणजे द्यायला. अच्छा. बर. 1 फूट कमीत कमी द्यायचं असतं आणि ती वेणी करून द्यायचं असतं. म्हणजे त्याची प्रोसेस आहे. कोणाला करायचं असेल तर मी सांगू शकेन कसे द्यायचे. बर बर. तर तो एक उपक्रमच म्हणायला पाहिजे, कारण मी लागोपाठ 2दा केलं. पुन्हा वाढल्यावर पुन्हा करूच शकते मी तेवढे माझे झाल्यावर. तर तो एक उपक्रम छान आहे. हा तर खरं. आणि एक माझा अत्यंत आवडीचा असा, म्हणजे मला पण जीवाला आवडीचा असा माझा एक उपक्रम आहे आणि तो सातत्याने सुरू आहे अजून आणि राहणार आहे. म्हणून जिवलग नावाचा माझी एक सिरीज आहे लेखनाची. अच्छा. हा, माझी पहिली आवड लेखन आहे. हा, त्यामुळे ती मी सिरीज लिहिते जिवलग. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या व्यक्तींविषयी लिहिते. आता त्याच्या मागची थोडी माझी भूमिका अशी सांगते की जेव्हा माझे आई वडील गेल्यानंतर काही दिवसांनी आपल्या संस्कृतीमध्ये आपलं कल्चर आहे म्हणा किंवा काय, की आपण ना असं बोलून नाही दाखवत. म्हणजे आईला म्हणा, वडिलांना म्हणा
की तुम्ही किती म्हणजे मला तुमच्याबद्दल काय वाटतं. आपण आपलं नाही आहे ती म्हणजे लहानपणापासून आपल्याला ती हेच नसते, सवय नसते की अरे आई तू किती ग माझं केलंस किंवा वडिलांना. पण ते गेल्यावर मात्र आपण आवर्जून कार्यक्रम करतो, लेख लिहितो त्यांच्यावर. बरोबर. असं केल्या जातं. म्हणजे मनातल्या भावना त्यावेळेस मोकळ्या करत नाही आपण. तेव्हा कळत नाही म्हणजे ते असं काही आपल्या लक्षातच आलं नाही. म्हणजे मुद्दाम कोणी करत नाही असं नाही, आपल्या लक्षात आलं नाही. तर तसं माझं पण झालं की मग माझ्या आई वडील गेल्यावर मी त्यांच्यावर लेख लिहिले आणि मग मला एकदम वीज चमकावी असं झालं की हे जर मी माझे वडील असताना, आई असताना लिहिलं असतं तर त्यांना किती आनंद झाला असता. मग मी ठरवलं की आता ज्या लोकांनी माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे, मला ज्यांच्याबद्दल विशेष आस्था आहे म्हणा, किंवा कदाचित ते माझ्या खूप जवळच्या परिघातले पण नसतील, पण त्यांनी खूप शिकवलं आहे, त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. नुसतं मलाच नाही, आपल्याला सगळ्यांना त्यांच्याबद्दल मग मी, आणि ते आत्ता जिवंत आहेत, सगळ्यात महत्वाचं. अगदी बरोबर की ते आत्ता जिवंत आहेत, त्यांच्याबद्दल लिहायचं आणि मग ते त्यांना आपण वाचून दाखवायचं, पाठवायचं किंवा काय. तर त्याचा खूप मला पॉझिटिव्ह, इतका पॉझिटिव्ह असा प्रतिसाद, इतका आनंद झाला तुम्हाला सांगते. आता माझे 18 लेख झाले टोटल, 18 लोकांवर लिहिलं. हा, माझे काका आहेत, म्हणजे अक्षरशः डोळ्यातनं पाणी त्यांच्या घळाघळा त्यांच्याबद्दल लिहिलं. माझ्या डॉक्टरांबद्दल लिहिलं मी, त्यांची माझी जवळीक निर्माण झाली. आमचे फॅमिली डॉक्टर होते, आहेत एक डॉक्टर अलका देवधर म्हणून, त्यांच्याबद्दल लेख लिहिला. आणि बाकी नातेवाईक, बाकी माझ्या मित्रांच्या मुली ज्यांचे स्ट्रगल आहेत, की जे, एकच उदाहरण देते मी तुम्हाला की माझ्या मित्राचा भाऊ आहे, त्याला 16व्या वर्षी म्हणजे 15-16चा असताना डिटेक्ट झालं की त्याच्या हार्टला छिद्र आहे. मुकुल गरे नाव आहे त्याचं. आणि त्याला सांगितलं की डॉक्टरांनी अगदी कटली सांगितलं की तुझं 6 महिन्याचं आयुष्य आहे फक्त. ज्यांनी पुढे आयुष्य म्हणजे काही स्वप्न रंगवली असतात, 16व्या वर्षी काय लहान. हो ना. आणि त्यांनी त्याचा जो स्ट्रगल आहे, तो म्हणाला की ठीक आहे मी मरणार आहे ना, तर मी आता माझ्या पद्धतीने त्याला सामोरं जाणार, लढा देणार. आणि तो आता 54 ते 56 वर्षांचा आहे. तो जगला, तो ऑक्सिजन घेऊन घेऊन फिरतोय सगळीकडे. आणि नुसता जगला नाही तर त्याचं आज नाव झालंय, मोठं नाव आहे त्याचं, मुंबईला असतो. तर त्याचा स्ट्रगल लिहिला आहे की त्यांनी कसा स्ट्रगल केला आयुष्याचा, असे मी ते लेख लिहिले. तर ते माझा एक अत्यंत जिव्हाळ्याचा असा तो माझा उपक्रम आहे आणि तो अजून सुरू आहे, सातत्याने. मी तर म्हणेन हा उपक्रम पण इतका छान आहे की आपल्यासारख्यानी पण जवळच्यांना व्यक्त व्हायला हरकत नाही, व्हायला पाहिजे. मला आता असं वाटतं की ज्या 4 ओळी लिहू त्या सुद्धा त्यांना इतक्या भावतील. त्या आहेत तोपर्यंत त्यांच्याशी बोला. खरंय खरंय. आणि ते गेल्यानंतर मग आपण काय लोकांना जेवायला बोलवू, काय करू, त्यापेक्षा ते आहेत तो त्यांना बोलून दाखवा. जे माझं पण चुकलंय, म्हणजे मी कबूल करते की माझ्या पण लक्षात आलं नाही, त्यामुळे आम्हाला हे कळलं आणि हे एक वेगळी दिशा मिळाली ना, तर ती छान आहे. म्हणजे मी तर नक्कीच सुरू करीन, मला खूप आवडलं. कारण हे उपक्रमच आहे जो मी दरवर्षी करते. तो मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एखादी जेन्युइन संस्था शोधते की जिला खरंच गरज आहे, म्हणजे जी अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवर आली नाहीये की बाहेरून तिला मदत मिळावी अशी. आणि आता साधारण आपल्या अशा ओळखीतले बरेच लोक आहेत की ज्यांच्याकडनं आपल्याला खरी जेन्युइन माहिती मिळते की ही खरी आहे. बरोबर. असं शोधते आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी जमलं तर त्या संस्थेला भेट देते. अरे वा. प्रत्यक्ष जाऊन. आणि अशी मी आदिवासी पाड्यांवर पण गेले आहे. हो, त्यांची घरं पाहिली आहेत. वाढदिवसाच्या दिवशीच जायचं मुद्दाम, त्यांना सांगायचं नाही वाढदिवस. बरोबर आहे, पण त्यांना नाही तर खूप लोड येतं मग. हो नाही तसं नाही. आणि त्या संस्थेत जायचं आणि मग तिथे मी पैसे दान करते. अच्छा, नाही खूप छान आहे हे पण घेण्यासारख्या. म्हणते ना उपक्रम ताईंचे जेवढे आहेत ते सगळे खरंच आत्मसात करावे. नाही ते आपलं मी शोधून माझा मार्ग शोधून पण म्हणजे आदर्श आहेत ते सगळे की आवडतील घ्यायला, लक्षात ठेवायला. आणि आता सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम त्या करतात ते म्हणजे त्या यशोवाणी मध्ये काम करतात. हो, यशोवाणी ही यशोवाणी बद्दल सांगायला मला आवडेल. प्राची गुर्जर त्याच्या संस्थापिका आहेत. तर आता माझी मैत्रीणच झाली आहे त्यामुळे मी ते प्राची म्हणून उल्लेख करेन की प्राचीने अक्षरशः म्हणजे आपण कळवळा म्हणतो ना, तिला अंध लोकांना
आपण स्वावलंबी बनवलं पाहिजे, एवढं एकच उद्देश डोळ्यापुढे ठेवून एकटीपासून सुरू केलेला उपक्रम आहे त्या बाई, बर, एकटीने. आणि आज आम्ही 450 जवळपास स्वयंसेविका स्वयंसेवक आहोत. आता देश विदेशात तिचं सगळं विखुरलं आहे जाळं, म्हणजे मोठा वटवृक्षच झाला आहे. तर ती जी संस्था आहे तिच्यातर्फे मी अंध मुलांसाठी वाचन करते. वाचन म्हणजे अभ्यासाचं पण वाचन आणि अवांतर पण वाचन. बर, हा, अभ्यासाचं म्हणजे आम्हाला येतं वाचायला त्यांच्याकडनं, ओके, ऑनलाईन करतो. आणि हे सगळ्या बायका घरी बसून करू शकतात. बर, घरी बसून आम्ही करतो, मेलनी पाठवतो, त्याची लिंक फॉर्म होते आणि ते पुस्तक मुलापर्यंत पोहोचते. अरे वा, किती छान कार्य आहे हे. आणि फक्त पुस्तकं नाहीत आणि फक्त अंध मुलंच, शिकणारी मुलंच असं नाही, कुणीही अंध व्यक्ती आम्हाला काहीही मागू शकते. आम्ही पेपर वाचतो त्यांच्यासाठी रोजचे, बर, पोथ्या सुद्धा वाचतो. काय काही आजींना, हा किती छान आहे हे. हो, काही आजींना वगैरे जर वाचता येत नसेल तर त्यांना रोज सवय असते ना बायकांना पोथ्या वाचायची, त्याच्यामुळे त्यांचं अडतं. मग ते म्हणजे प्राचीनी असं ठरवलं की कागदाच्या चिटोऱ्यावर त्यांनी दिलेला कुठलंही एक अक्षर सुद्धा वाचायचं, कशालाही नाही म्हणायचं नाही. बरोबर आहे, हा फंडा आहे की कोणालाही कशालाही नाही म्हणायचं नाही. त्यांची जी गरज आहे ते सगळं वाचून दाखवायचं. त्यामुळे आमचे पेपर वाचणारे वेगळे लोक, बरेच लोक आहेत, ते रोज रेग्युलर, पुरुष आणि महिला दोन्ही. हो, पुरुष महिला दोन्ही आहेत. महिलांची संख्या जास्त आहे. बरोबर आहे. हा, पण यशोवाणी, म्हणजे यशोवाणीचा मला उल्लेख करावा वाटेल की यशोवाणींनी माझ्या आयुष्यात खूप मोठा पॉझिटिव्ह बदल घडवून आणला. एकतर मला स्वतःला पण, हे मी अंध मुलांसाठी आधी पण वाचलं यशोवाणी जॉईन करायच्या आधी एका संस्थेतर्फे, पण ते बंद पडलं फॉर रिझन. आणि जाणं असं मी केलं नाही म्हणजे उरक करून की जे प्राचीनी केलं. तर तिने आम्हाला ती इतकी मोठी, म्हणजे आमच्या आयुष्यात आम्ही सगळेच प्राचीबद्दल नेहमी भरभरून बोलत असतो की तिने आमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल घडवून आणला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहिणी असतील त्या समजून घेतील की गृहिणीला बरेचदा गृहीत धरलं जातं की ही 24 तास आपल्यासाठी अवेलेबल आहे. तर आमचा हा जो वाचनाचा अर्धा तास 1 तास असतो ना, तर आता असं झालंय की आई वाचते, आईला आता फोन नाही करू शकत, आईला आता डिस्टर्ब नाही करू शकत. हे सगळ्यांच्या मुलांच्या मनात, घरच्यांच्या मनात, फक्त मुलं असं नाही, घरच्यांच्या मनामध्ये की नाही, तिचा पण स्वतःचा काही वेळ असतो. बरोबर आहे. नाहीतर मग काय व्हायचं, काही हवं असलं हक्कानी पटकन आई, म्हणजे ते चांगलं आहे, आईला ते छानच वाटत असतं, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपण प्रत्येक वेळेला दुसऱ्यांची काळजी करतो की ना, मुलगा ऑफिसचं काम करतोय त्याला नाही, मिस्टर काहीतरी तिथे महत्वाचं करतायत त्यांना नाही डिस्टर्ब करायचं. आपल्यासाठी असं कोणीच नसतं केलं. त्यामुळे ज्या कोणी आम्ही ते गृहिणी इथे ना बऱ्याच मोठ्या मोठ्या पदावर राहिलेल्या बायका आहेत बरं का, सगळ्या गृहिणी नाही आहेत. अच्छा, अत्यंत विदुषी बायका आमच्या ग्रुपमध्ये आहेत. तो पण मला एक खूप फायदा झाला. पण ज्या गृहिणी आहेत त्यांना हा खूप मोठा बदल त्यांच्या आयुष्यात आला की माझा अर्धा तास हा फक्त माझा आहे, जो मी चांगल्या कामासाठी वापरते आणि ज्याची जाणीव घरच्यांना आहे. आणि आई ही 24 तास अवेलेबल असते असं गृहीत धरलं जातं. हो, पण आई पण आज काहीतरी करते आणि चांगलं मानाचं काम करते. चांगलं आहे. आणि त्यावेळेला तिला डिस्टर्ब करायचं नाही, हा एक संदेश प्रत्येक घराघरात गेलाय, ज्या आम्ही सगळ्या वाचतो आहे. खूप छान आहे, खूप छान आहे हा. त्यामुळे यशोवाणी साठी म्हणजे आभार नाहीच मानू शकत मी तिचे, ती माझी आता बऱ्यापैकी जवळची मैत्रीण झाली आहे. पण त्याची खरंच म्हणजे मी या प्लॅटफॉर्मवरनं सांगू इच्छिते की तू आमच्या आयुष्यात खूप बदल आणलास. नाही, खूप मोठं काम करतायत त्या. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. आणि मला सगळ्यात पहिलं वाक्य आवडलं की त्यांना स्वावलंबी करताय. हो, हेच वाक्य इतकं आवडलं की त्यांच्यावर उपकार करू नका, त्यांना मदत करू नका, त्यांना स्वावलंबी बनवा. येस, बस हेच पाहिजे. म्हणजे त्यांचा पण आत्मसन्मान सांभाळला जातो. अगदी. आणि तुम्हाला सांगते, आम्हाला मुलांचे भरभरून मेसेजेस येतात. अच्छा, की तुमच्या वाचनामुळे खूप मोठ्या MPSC UPSC परीक्षा पास झालेली मुलं आहेत, CA झालेली मुलं आहेत, बँकांमध्ये मोठ्या मोठ्या पदावर काम करणारी मुलं आहेत, आणि त्यांचे ऑडिओ मेसेजेस आम्हाला सतत येत असतात. किती छान, इतकं समाधान मिळतं ना त्यावेळी. अजून काय, हे पैशाने विकत न घेता येण्यासारखं समाधान आहे. खरंय. आता तुम्ही एवढं सगळं छान कार्य करताय, तर आमच्या ह्या प्रेक्षकांना काही सल्ला असा द्याल का तुम्ही, किंवा तुमचा काही गायडन्स मिळेल का?
मी तुम्हाला सांगू का, मी एवढी मोठी नाही आहे कोणाला सल्ला वगैरे देण्या इतकी. मी आपली सामान्य गृहिणी बरोबर आहे. आहे. तुम्ही मला इथे बोलवलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. नाही, सल्ला नका म्हणू, पण मग तुमच्या एकंदर सगळ्या आयुष्याकडे बघता हो, जे काय तुम्ही स्ट्रगल केलंय, संकटांना सामना केलाय, त्याच्या संदर्भात आम्हाला 2 शब्द सांगा. हा, त्याच्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छिते की संकट येतात, प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. आपण फक्त पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ते आले, त्याचा सामना करायचा, तो पक्क्या मनाने करायचा, आणि ते तात्पुरते आहेत, बरोबर. ते जाणार आहेत. आमच्या इथे ना माझ्या सासऱ्यांनी एक घरात पाटी लावली होती, ती मी तुम्हाला सांगते. मोठ्या अक्षरात एक पाटी लावली होती, हेही दिवस जातील. बर. त्याच्याकडे बघायचं आपणही घरात एक पाटी लावायची, हेही दिवस जातील. म्हणजे हे आता जे आपल्यावर संकट आले हे थोड्या दिवसांपुरते आहेत, हेही दिवस जाणार आहेत, आपले पण बरे दिवस येणार आहेत. पॉझिटिव्ह राहायचं, अजिबात खचायचं नाही. खचलं तर आपण त्याचा सामना करू शकणार नाही. खरंय. आणि उपयोग काहीही होणार नाही. संकट आलेली आहेत, ती काही जाणार नाही आपोआप आपण खचल्यामुळे. एवढंच मी म्हणू शकते, जे मी केलंय. हेही दिवस जातील, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. हो, कारण त्यांना खूप साध्य होणार आहे पुढे सगळं चांगलं. येस. तुमचा काही अजून पुढे प्रोजेक्ट आहे का डोक्यात काही करण्याचा असा? प्रोजेक्ट म्हणजे काय आहे की आता हे जी मी पुस्तकं काढली काव्यानंद, हे माझं संकलन होतं. पण माझं जे लेखन आहे त्याची बरेच लेख आहेत, बऱ्याच कविता आहेत. तर सध्या आता तो प्रोजेक्ट हातात घ्यायचा मानस आहे. आता बघू कितपत होत आहे ते. नाही, होईल ना. की त्या लेखांचं एक पुस्तक असं मला काही खूप लोकांपर्यंत जावं, पोचावं असं काही नाही. माझे काही खूप महान लेख आहेत अशातला भाग नाही, पण एक संकलन राहावं माझ्याकडे, माझ्या पुढच्या पिढीसाठी. म्हणून मला ते एकत्र ठेवायचं, त्याच्यासाठी पुस्तक काढायचं आहे. नाही, मला खूप शुभेच्छा. पुस्तक नक्कीच तुमचं लवकर निघेल, आणि मला खात्री आहे त्याच्या आवृत्त्या पण निघतील, कारण ते लिखाण नक्की छान असणार आहे. तर आता आपल्याला ही इतकी छान मैत्रीण मिळालेली आहे, आणि आपण आवडलेली असणारच तुम्ही सगळ्या गोष्टी तिच्या ऐकाल तर ह्या. तर मला एक आदर्श आई पण आहे तिच्यामध्ये दडलेली, 2 मुलांच्या मागे खंबीरपणे उभी असलेली. तर मला ह्याच्यावर हवंय की स्त्री म्हणजे काय, शक्यतो एका शब्दात आणि मग विस्तृत करून. स्त्री म्हणजे सांगू का, माझ्या दृष्टीने एक व्यक्ती, एक स्वतंत्र व्यक्ती. स्त्री म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती असं जर सगळ्यांनी समजलं असं मी म्हणत नाही, समजतं आपल्याला पुष्कळ, उमजत नाही, उमजलं तर आपल्याकडे आपण काय स्त्री दिन साजरा करतो, वुमन्स डे साजरा करतो 8 मार्च, तो करायची गरजच राहणार नाही. स्त्री आणि पुरुष असं एक फक्त आपण बायोलॉजिकली 2 वेगळ्या जरी असल्या तरी स्त्री हे एक स्वतंत्र व्यक्ती जसा एक पुरुष असतो. तिचे सगळे निर्णय तिला घेऊ द्या, तिला काय वाटतंय ते करू द्या. अजूनही म्हणजे आता पाहणाऱ्या प्रेक्षकांना वाटेल की नाही आता स्त्री किती पुढे गेली आहे, पण आपण अजून पुष्कळ इंटेरियर किंवा हे पाहिलेलं नाहीये की जिथे अजूनही स्त्रीला व्यक्ती म्हणून सन्मान मिळत नाही. शहरातले काही भाग सोडले तर तो सर्वत्र मिळावा. स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला तिची मतं आहेत, हे जर आपण समजून घेतलं तेवढं इनफ आहे. बरोबर, किती छान सांगितलेलं. ही व्याख्या वेगळीच आहे, आणि प्रत्येक स्त्रीला हे नक्की आवडेल, कारण तिला मनात वाटत असतंच मला हे स्वातंत्र्य मिळावं खऱ्या अर्थाने. स्वातंत्र्य म्हणजे वेगळ्या अर्थाने नव्हे, म्हणजे मी मॉडर्न कपडे घातले म्हणजे स्वातंत्र्य असं नाही. माझ्या मतांप्रमाणे मला वागायला मिळेल, बस. तिला प्रत्येक गोष्टीत मत असावं असं मला म्हणायचं. मी आता एक उदाहरण देते की जरी एखादी वस्तू, म्हणजे आपल्यासारख्यांचे घर मी म्हणत नाही, माझ्याकडे मला कंप्लीट स्वातंत्र्य आहे, पण मी बघितलंय जवळून, माझ्या जवळच्या मैत्रिणी इतक्या शिकलेल्या, पण एखादी वस्तू घरी यायची आहे समजा, तर ती परस्पर ठरवली जाते नवऱ्याकडनं. का एखादी गाडी आणायची, की काही आणायचं, तो आणून, म्हणजे मी आणलं आणि तुला दिलं हीच खूप मोठी गोष्ट झाली असं एक असतं. एखादी कार घ्यायची आहे घरात समजा, स्कूटर घ्यायची आहे, तिचा रंग कुठला, तुला कुठला वाटतो ग, हा एक प्रश्न सुखावून जातो. मी सांगितलेला रंग घरात आला नाही आला तो फरक पडत नाही, पण माझं मत विचारात घेतलं की तुला कुठलं वाटतं ग आपण स्कूटरचा रंग घ्यावा. मग मी काळा सांगितल्यावर पांढरा आला तरी मला वाईट वाटणार नाही, पण मला विचारण्यात आलं. येस, माझं मत विचारात घेतलं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे, म्हणजे माझं उपस्थिती आहे या फॅमिलीमध्ये, त्याला मला महत्व दिलं गेलं आहे. महत्व करेक्ट. इथपर्यंत स्त्री पोहोचेल तर ती खरी, असं प्रत्येक घराघरात होईल, घराघरात होईल तेव्हा. नाही, खूप छान गप्पा झाल्या आत्ताच्या, आणि तुम्ही आलात गोष्ट तिची मध्ये, खूप छान वाटलं आम्हाला.
मनापासून धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं हेच मला खूप मोठं अरे. वाटतंय. मीच तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. थँक्यू. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.